हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज व्लॉग या चॅनलवर. तर यापूर्वीचे जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामधून तुम्हाला समजलंच असेल की मी नवीन शॉप चालू केलेला आहे आणि जस्ट सुरुवात आहे. अजून रिस्पॉन्स तर इतका काही चांगला नाही आहे, पण ट्राय करते कारण काय म्हणतात ते प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न तर आपण केलाच पाहिजे. आयतं आपल्याला काही मिळणार नाही आणि ते मिळालेलं चांगलंही नसतं कारण ते टिकत नाही. त्यामुळे कष्ट करून मिळालेलं हे कधी पण चांगलं असतं. तर बोलण्याचा विषय असा होता की मी पूर्वी जॉब करत होते, कारण माझं शिक्षण BCom झालं. त्याच्यानंतर मी टॅली वगैरे केलं आणि जॉब वगैरे केला. तर पण हे कधी लग्नानंतरच केलं. लग्नानंतरच जॉब वगैरे केला. मग त्याच्यानंतर झालं असं की पहिली प्रेग्नन्सी आली, त्यामध्ये 1-2 वर्ष गेली. मग परत बाळ लहान होतं, मग ती 2 वर्ष गेली. त्याच्यानंतर मी जॉब केला. परत त्याच्यानंतर दुसरी प्रेग्नन्सी आली आणि दुसरा मुलगा झाला. तर त्याला सांभाळण्यासाठी मी आणखीन एक 3-4 वर्ष घरीच राहिले. पण त्यामुळे असं झालं की बाहेरच्या जगाशी जो कॉन्टॅक्ट होता, कारण आता मोबाईल वगैरे घरोघरी सगळीकडे आहेत आणि बऱ्यापैकी नॉलेज सगळ्यांनाच आहे. पण मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी एवढं वातावरण नव्हतं आणि त्यामुळे असं झालं की 2 मुलं, घर सांभाळणं, इतकंच माझं लाईफ एक 5 वर्ष तरी मी फक्त हे आणि हेच केलं. बाकीचं काहीच नाही केलं. त्यामुळे थोडा मला पश्चाताप होते, कारण बाहेरचं पण थोडंफार नॉलेज हे घेतलंच पाहिजे. आणि जॉब करण्याची इच्छा असून देखील मला जॉब मिळत नव्हता, कारण भरपूर गॅप पडलेला, कॉन्फिडन्स लो झालेला. त्याच्यानंतर आपण कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये बघतो बरेच चेंजेस होत असतात. नवीन-नवीन ॲप येत असतात, नवीन-नवीन म्हणजे पुढची स्टेप येत असते. तर अशा वेळी काय होतं की आपण अपडेट राहायला लागतं की बाबा नवीन जे आले ते शिकून घेतलं पाहिजे. तर असं काही झालंच नाही ना. त्याच्यानंतर गॅप पडला. मग जॉब शोधला मी. मग मुलगा माझा एक मला वाटतं एक 4 वर्षाचा झाला. त्याच्यानंतर मी जॉब शोधला. पण मला जॉब असा मिळाला की म्हणजे माझं जे BCom झालं त्याच्याशी रिलेटेड तो नव्हता. पण असू दे, ठीक आहे म्हटलं, घरी बसण्यापेक्षा आपण जॉब चांगला मिळेपर्यंत निदान करूया. ठीक आहे, मी केला. पण त्याच्यानंतर असं झालं की जॉब करत असताना घर सांभाळणं, ते सांभाळणं, मुलं सांभाळणं तसं खूप कठीण आहे. पण करतात बायका, तेवढ्या पॉवरफुल असतात. सगळ्याच माझ्या वर्किंग वुमन ज्या महिला आहेत किंवा हाऊसवाईफ सुद्धा असू देत, पण त्यांच्यामध्ये तेवढी पॉवर देवाने दिलेली असते. पण काय कसं असतं ना, माझी शरीरयष्टी खूप बारीक आहे. त्यामुळं मला ते झेपत नव्हतं आणि मी सतत आजारी पडायला लागले. मग त्याच्यानंतर मी थोडा गॅप घेतला. 1 वर्षभर मी काहीच केलं नाही. मग त्यामुळं असं झालं की घरी बसून पण थांबावसं वाटत नव्हतं, कारण आत्ताच्या या जगामध्ये ना नवरा-बायको दोघांनी कमवणं इतकं आवश्यक झालंय ना. 2 मुलं आणि नवरा-बायको ही फॅमिली छोटीशी आहे. पण ही फॅमिली सांभाळण्यासाठी दोघा नवरा-बायकोंनी म्हणजे जॉब करणं किंवा काहीतरी इन्कम सोर्स ठेवणं हे आत्ताच्या घडीमध्ये खूपच महत्त्वाचं आहे. मग की आपण जॉब नाही जरी केला, जर आपल्याला जॉब जमत नसेल, तर आपण एक स्वतःचं काहीतरी चालू करू या उद्देशाने मी हे शॉप चालू केलेलं आहे. आणि ह्याला सुद्धा कसं आहे, आपल्या सर्वसामान्य लोकांना व्यवसाय करणं म्हणजे झेपत नाही आहे. इकॉनॉमिकली किंवा फायनान्शियली आपली तेवढी कंडिशन नसते. पण ठीक आहे, देवबापाची इच्छा असेल तर सगळं चांगलं होईल हा दृष्टिकोन मी डोळ्यासमोर ठेवून कमी पैशामध्ये देखील मी माझं शॉप चालू केले. का तर आता बऱ्याच गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये स्त्रियांना भरपूर लोन वगैरे मिळतं. त्यांना व्याजदर कमी असतो आणि स्वतः ते इंडिपेंडेंट होण्यासाठी तेवढ्या योजना आहेत. तर त्यातलं एखादं काहीतरी आपण करू फ्युचरमध्ये आणि एक प्रकारे आपण नाही का ट्राय तरी करू की बाबा मिळालं तर ठीक आहे, व्यवस्थित होईल आणि आपण बिझनेसमध्ये उतरू. मिस्टरांचा उद्देश असा होता की तू थोडे दिवस का असेना पण जॉब करायला पाहिजे होतास. त्यामुळे ते थोडे माझ्यावर नाराज आहेत. तर ठीक आहे, मी त्यांची नाराजगी समजू शकते, कारण ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. कारण आम्ही जस्ट मला वाटते 2020 मध्येच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. आमचं स्वतःचं घर आहे. मग त्यामुळे थोडं लोन आहे. तर ते लोनचे हप्ते देण्यासाठी वगैरे मिस्टरांना घर सांभाळून ते हप्ते देणं हे लोड होतं. शॉप आहे ते चांगलं चालावं, त्यातून थोडंफार इन्कम व्हावं आणि ते मी माझ्या मिस्टरांना थोडासा हातभार लावावा. त्यांचं जे काही ओझं आहे
लोणचं ते कमी करावं. मला स्वतःला सतत असं गिल्ट वाटत असते, की मी अजून काहीच करत नाही आहे, काहीच करत नाही आहे, काहीच करत नाही आहे. पण कसं असते, आपण प्रयत्न खूप करतो. काही-काही लोकांचं असं होतं, की कमी प्रयत्न करून लगेच यश मिळतं. पण काही-काही लोकांचं असं होतं, की प्रयत्न खूप करावे लागतात आणि खूप वेळाने यश मिळतं, असं देखील होतं. तर जे काही माझ्या देवबापाने माझ्या आयुष्यामध्ये लिहिलं असेल, जे काही माझ्या नशिबामध्ये असेल, ते तर घडणारच आहे. पण मी सतत एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगत राहीन, की पॉझिटिव्ह राहा. कोणतीही परिस्थिती येऊ दे, कशीही असू दे, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. निगेटिव्ह विचार केल्याने फक्त तुम्हाला त्रास होतो आणि तुम्ही कोणत्या देवावर किंवा कुठलेही तुमची श्रद्धास्थान जे आहे, त्यावर मनापासून श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा, प्रयत्न करत राहा. यश तुम्हाला नक्की मिळेल. ठीक आहे, असो. थोडं माझं मन हलकं केलं तुमच्याशी बोलून. खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे एक गोष्ट सांगते, की मला अशी खास मैत्रीण कोणीही नाहीये. आता जी काही YouTube फॅमिलीशी रिलेटेड जे फ्रेंड्स होतील, त्यामुळं माझे फ्रेंड्स सर्कल देखील खूप वाढेल. कारण मला सतत वाटतं, की असं मी म्हणजे दुसऱ्या काही लेडीज बघते, की ही माझी खूप खास मैत्रीण आहे. त्या दोघी संगती असतात. नेहमी इकडं जा, तिकडं जा, शॉपिंगला जा किंवा मनातलं शेअर कर. तर असं माझ्या बाबतीत कधी काही घडतच नाही. मी कधी माझ्या मनातलं असेल, तर माझी बहीण-भाऊ आहेत त्यांच्याशी शेअर करते आणि ठीक आहे इथपर्यंतच. माझी अशी खास मैत्रीण कोणीच नाहीये. मला सतत वाटायचं, की मला पण मैत्रिणी पाहिजे. मैत्रिणी होत्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, पण लग्नानंतर ज्याच्या त्याच्या संसारामध्ये लागल्या. त्याच्यानंतर कधी कॉन्टॅक्टमध्ये फोनवर तेवढंच कधी बोललो वगैरे. तिथपर्यंतच. असं खास असं कोण नाहीच आहे. पण मला आता असं म्हणजे मनात आनंद होतो, की जसजसे माझे सबस्क्रायबर वाढतील, जसं-जसं मला माझ्या मैत्रिणी वाढतील, YouTube फॅमिली माझी मोठी होईल, माझी कुठल्या-कुठल्या ह्याच्यातल्या माझ्या मैत्रिणी होतील, बाहेरच्या राज्यातल्या सुद्धा होतील. तर ठीक आहे, चालेल, होईल सगळं व्यवस्थित. मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या सगळ्या मैत्रिणींना, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे असतात. कसं असतं, पैसे आहेत म्हणून प्रॉब्लेम्स नाही, असं काही नाही आहे. पैसे ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीचे प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. ज्यांच्याकडे नाही आहेत, त्यांना पैशाचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. प्रत्येकाला फेस करावं लागतं आणि त्यातूनच तेच तर आयुष्य आहे. सगळं सहज, साधं, सोपं मिळालं असतं तर आयुष्य जगण्यात काही एक इंटरेस्ट आला नसता. पण हे जे स्ट्रगल आहे किंवा हे जे पुढं आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात, प्रॉब्लेम्स येत असतात आणि आपण त्याच्यावर मार्ग काढत असतो, तर हेच तर जीवन आहे ना. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.